नमस्कार मंडळी, मी तेजस, तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस. तर आपला आता प्लॅन ठरलेला आहे. आज रविवार आहे तर प्लॅन तर झालाच पाहिजे. तर आज चाललो आहे आम्ही सूर्यास्त बघायला. लई लांब नाही, जवळच आहे. रिहे डॅम म्हणून आहे. मान फेज 3 आहे ना, इंदौडी फेज 3 आहे, त्याच्या पुढे. तर आम्ही दोघंजण चाललेलो आहे. मी आज मागच्या स्टेटवर असल्यामुळं असा व्हिडिओ चालू करते. आपला मोठा व्लॉग असा असणार आहे. बघू आता काय काय चालू होतं आपल्यासोबत. भेटू आपण ब्लॉगमध्ये पुढे जाता जाता. आणि आता सध्या सूर्य वर आहे, जामवर आहे आणि 5:30 वाजलेत माझ्यामध्ये. आणि निघालो वर. मेट्रोचं काम चालू आहे, मेट्रोचं काम. आणि पुढं हायवे. चला भेटू आपण प्रवासात. आता आमचा झाला आहे मोठा पचका, कारण की मेट्रोचं जे काम आहे ना त्याच्यामुळे रस्ता बंद आहे. मागच्या वेळेस चालू केलेला रस्ता परत बंद केला आहे. मला वाटतं रस्ता चालू आहे, आम्ही दिसलो इकडून रस्ता बंद आहे. आता माघारी जायचं, माघारी फिरून जायचं TCS पासून. आता माघारी TCS सह्याद्री पार्कपर्यंत जायला ना, तिथून मग रस्ता. आणि धुळा एवढा बेकार ओढायला लागला आहे ना, दिसते वाट लागायला. चला, तर आम्ही आता मेगा पॉलिसीसपासून पुढं चाललेलं आहे. आता मानकडे जायचं आहे. आम्हाला रस्ता चुकलेलो, आता परत मिळालं. आता नंतर बरोबर होते का चुकते काय का माहीत नाही. हा, इकडं जायचं आहे आपल्याला, राईट मारायचं आहे. असं चालू आहे आमचं मॅप बघत बघत. आम्ही आता आहे ना पिरंगुटला जो रस्ता जातोय ना, त्या रस्त्यातून जरा आतमध्ये आहे ना, रे गावकडे जाणार रस्ता ना, त्या रस्त्याने आत झालेला. आणि आमच्या गप्पा मस्त रंगलेले. आम्हाला विठ्ठल आहे ना लग्नाचे फायदे तोटे सांगत आहे. सध्या आमचं तेच चाललेलं आहे. आता जवळ झाले आणि सनसेट बी होत आलेला आहे. बघू आम्हाला सनसेट किल्ले मिळते का तिथं जाऊन. भेटू आता तिथंच, डायरेक्ट प्लेसवर जवळ झालेलं आहे. आता मेन रस्ता सोडून आम्ही कच्च्या रस्त्याला लागलो. एवढा बेकार रस्ता ना, दुखायला आले. माझ्या गाडी टायर खराब आहे, काय होईल सांगता येत नाही मला. आलेच बेकार रस्ता आहे, कच्चा आहे रस्ता, एकदम कच्चा. आणि सिंगल रोड आहे, वाट लागली. बघू काय होतं. आणि सूर्य तर डोंगरामागे गेलं. डॅमपासून व्ह्यू येतं काय माहीत नाही. आम्ही तेच बघायला आलो, तिथे गेल्याच कडे. तर आता आम्ही डॅमजवळ पोचलेलो आहे. ते डॅमजवळ 20 रुपये पार्किंगचं द्यावं लागते. तसं बरं आहे, पार्किंग सिक्युरिटी मिळते. बाकी आता काय माहिती, गर्दी तर जाम बेकार दिसते. आता कशा काय माहीत. हां, बघू आता तिथे जाऊनच वाजून जातात. तर आता आम्ही पोचलेलो आहे, पण विषय असा झाला आहे की सूर्य मावळलेला आहे आणि आम्हाला काय बघायला मिळालं नाही. तुम्हाला दाखवा, इथं विषय असा आहे की सूर्य मावळ आहे ह्या साईडला आणि त्यामुळे लवकर गेला. हे जर उत्तरायण असते ना, सूर्य ह्या साईडला, काय सीन दिसला असता एक नंबर. तरी आपण की तरी तसं बघायला गेलं तर बसायला एकदम शांत. तरी आपण इथं बी गर्दी आहे तशी बघायला गेलं. रिहे डॅम आम्ही सूर्यास्त बघाय म्हणून गेलेलो, पण त्या जागेची सुंदरता बघून त्या जागेच्या प्रेमात पडलो मी. एकदम शांत असे ते ठिकाण, पण मनाला भावणारे, निसर्गाच्या कुशीत बसलेलं रिहे डॅम. या शहराच्या धक्काधक्कीच्या जीवनातून तुम्हाला बाहेर पडून एक सुखाची चाहूल देणारं ठिकाण रिहे डॅम. आणि तिथे खूप कमी गर्दी असल्यामुळे अजून चांगले वाटते मनाला. अशा ठिकाणी माझं तर मन आहे, तुम्ही सर्वांनी एकदा जाऊन आलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. त्या दिवशी काय शूट केलं नाही, कारण खूप अंधार झालेला. आम्हाला तिथं बसून मस्त वाटत होता, त्यामुळे खूप जास्त अंधार झालेला तर आम्ही निघायला. आणि तुम्हाला माहीत आहे, मी अगोदर सांगितलं गोप्रो अंधारात खूप बकवास शूट करतो, त्यामुळे काल शूट केलं नाही. आज आपण व्हिडिओची सांगता करूया आणि त्याच बरोबर सांगू की काल काय कसे वाटले त्या ठिकाणामध्ये. जर खरं सांगायचं झालं, रिहे डॅमला गर्दी नव्हती आणि असलं मस्त वाटत होतं संध्याकाळी. जर तुम्ही सूर्यास्त बघायला गेला असेल, खूप भारी आहे. त्यामुळं जर तुम्हाला जवळ जायचं असेल तर मी रिकमेंडेड करेन की जाऊन या.
एकदम मस्त आहे, पुण्याजवळचं ठिकाण. आणि ह्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ह्याचबरोबर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय.